लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता अखेर सुरू झाला. 10 जिल्ह्यात वाटपाचे आदेश सकाळीच देण्यात आलेले आहेत, पण हा हप्ता आपोआप जमा होणार नाही. लाडक्या बहिणींसाठी 4 नवे नियम लागू झालेले आहेत. आता बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. जे खाते तुम्ही योजनेला जोडलं होतं त्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलेलं नाहीये, त्यामुळे हा लाभ त्यांना देण्यात प्रॉब्लेम येत आहे. तुम्हाला वाटेल पैसे आपोआप येतील, पण आता तसं होणार नाही. तुम्हाला एक काम अर्जंट बँकेमध्ये जाऊन करायचं आहे. ज्या बहिणी हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील त्यांनाच हे पैसे जमा होणार आहेत. पण ज्या बहिणी लवकरात लवकर हे काम करणार नाहीत, 4 नियमात बसणार नाहीत, त्यांना पैसे लगेच मिळणार नाहीत. पैसे यायला उशीर होईल, कदाचित त्यांची योजनाही बंद होणार. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणींना प्रश्न पडला असेल की काही बहिणींना पैसे जमा होत आहेत, बऱ्याचशा बहिणींना 11व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला का जमा झाले नाही, तर त्याचं एकच कारण आहे की बँकाने आणि शासनाने मिळून 4 नवीन नियम लागू केलेत. आता ज्या बहिणी या 4 नियमात बसतील त्यांचंच नाव 11व्या हप्त्याच्या यादीत येणार आहे आणि त्यांनाच पैसे जमा होणार आहेत. अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम आजपासूनच कठोरपणे लागू झालेले आहेत. 2 दिवसांचा कालावधी बहिणीला दिलेला आहे. फक्त 2 दिवसांचा वेळ आहे. तुम्ही हातातली सगळी कामं सोडून हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण प्रश्न बँक खात्याचा आहे. आता बँक खात्यात डायरेक्ट मेसेज येणार नाही. तुम्ही वाट पाहत बसाल. मग तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या, टेस्ट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, युनियन बँक, तुमचं कोणतंही म्हणजेच पोस्टाचंही खातं असू द्या, तुम्हाला हे 4 नियम काळजीपूर्वक समजून घ्यावे लागतील आणि तातडीने कारवाई करावी लागेल. 4 नियम ज्या बहिणी पूर्ण करतील, सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांनाच 11व्या हप्त्याचा मेसेज येणार आहे. ज्या बहिणी 4 नियमांचं पालन करणार नाहीत आणि जे काम अर्जंट करणार नाहीत त्यांना पैसे मिळण्यास खूप अडचणी येऊ शकतात. त्यांचे पैसे थांबले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाडक्या बहिणी या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पहिला नियम, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी पुन्हा एकदा लिंक करणं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आधार लिंकिंग आधीच केलेलं आहे, पण पहा, जे तुमचं आधार लिंक आहे ते सध्याच्या परिस्थितीत ऍक्टिव्ह लिंक आहे का नाही हे काटेकोरपणे तपासावं लागणार आहे. बँकांकडून हा मेसेज आलेला आहे की तुमचं आधार लिंकिंग अगदी व्यवस्थित लिंक आहे का चेक करून घ्या. ते ऍक्टिव्ह आहे की नाही तेही चेक करून घ्या. तुमच्यापैकी अनेक जणी म्हणतील की आम्ही अर्ज भरताना आधार कार्ड दिलं होतं, आमचं आधार कार्ड खात्याला लिंक होतं, आम्हाला आधीचे हप्ते सगळे आलेले आहेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण अनेक वेळा असं होतं की काही तांत्रिक अडचणीमुळे, बँकांच्या अंतर्गत सिस्टीम अपडेटमुळे किंवा इतर कारणामुळे तुमचं आधार लिंकिंग आपोआप निघून जातं. ते इनऍक्टिव्ह होतं, डिलिंक होतं. त्यामुळे तुमचं आधार लिंक आहे की नाही लगेच पाहून घ्या, म्हणजे आजच्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. जर तुमचं आधार लिंक ऍक्टिव्ह नसेल, इनऍक्टिव्ह असेल, डिलिंक झालेलं असेल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याकरता तुम्ही UIDAIच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं आधार लिंक आहे की नाही किंवा तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्या. दुसरा नियम, तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव सारखंच आहे का. आता पहा, तुमच्या आधार कार्डवरती तुमचं जे संपूर्ण नाव आहे, म्हणजेच स्वतःचं नाव, वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, आडनाव अशा प्रकारचं नाव आहे आणि तसंच तुमच्या पासबुकवर छापलेलं जे नाव आहे ते सारखंच आहे का चेक करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जे सरकारकडे तुम्ही नाव कळवलं आहे तर त्या 3ही नावात तंतोतंत सारखं असणं आवश्यक आहे. नावाच्या स्पेलिंग मध्ये एक अक्षराचा किंवा मराठीत नाव असले तर कानामात्रा वेलांटीचा सुद्धा फरक आता चालणार नाही. बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की नावामध्ये नॉर्मल स्पेलिंग मिस्टेक असते, एखादा ए जास्त झालेला असतं, एखादा काना मात्र जास्त झालेला असतो, तर अजिबात हे चालणार नाही. किंवा बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की नावात आडनाव सारखंच असतं पण वडिलांच्या नावात काही ठिकाणी राव लावलेलं असतं, तर असाही प्रॉब्लेम असतो. किंवा पतीच्या नावामध्ये राव लावलेलं असतं, तर हे एकदा क्लिअर कट चेक करून घ्या, कारण आता अशा बहिणी ज्या आहेत त्या अपात्र आहेत असं समजलं जाणार आहे. तिसरा नियम, तुमचा मोबाईल नंबर लिंकिंग आणि मिस कॉल बँकिंगचा वापर. तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय की तुमच्या बँक खात्याला तुम्ही मोबाईल नंबर जोडला असेल तर तो चालू असणं आवश्यक आहे. बऱ्याचशा बहिणींनी काय केलं की बँक खात्याला मोबाईल नंबर जोडून टाकला पण त्या मोबाईलला ते बॅलन्सच टाकत नाही, तो मोबाईलला रिचार्ज करत नाही, तर असं कृपया करू नका. आता थोड्याच वेळात तुम्हाला 11वा हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरला रिचार्ज करा जेणेकरून तुम्हाला मेसेज येईल. नाहीतर काय होईल की कंपनी लगेच सगळ्या सुविधा बंद करून टाकतात आणि कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा बँकांचा प्रॉब्लेम होतो, पोस्ट ऑफिसचा प्रॉब्लेम होतो की त्यांचे मेसेज लवकर येत नाहीत, SMS मिळत नाही. तर याकरता काय करा की तुम्ही मिस कॉल बँकिंगला फॅसिलिटीचा वापर करा. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया, तर गुगल वर स्टेट बँक ऑफ इंडिया मिस कॉल नंबर असं
सर्च करा आणि त्या नंबरला फक्त मिस कॉल दिला की तुमचा बॅलन्स तुम्हाला समजेल. चौथा नियम हा सरकारचा नियम आहे. जर तुम्ही या नियमात बसले नाही, विदाऊट एनी इंटिमेशन किंवा कुठलीही अर्निंग न देता तुम्हाला योजनेमधून डायरेक्ट बाहेर काढण्यात येणार. या नियमाचे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 4 चाकी वाहन नसणं. ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहेत, 4 व्हीलर आहेत, ते भाड्याने कामासाठी लावलेले असू द्या किंवा कर्जाने विकत घेतलेले असू द्या, सरकार स्पष्टपणे म्हटले आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसावं. दुसरं, शासकीय नोकरी नसणं. जर तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय नोकरदार असेल, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, तर हे आता चालणार नाही. तिसरा, आयकर भरणारा नसणं. जर तुमच्या घरामध्ये कोणी आयकरदाता असेल तर तुम्ही योजनेसाठी अपात्र होऊन जाता. घराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं. तुमच्या घराचं एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अपात्र होणार आहेत. हे 4 नियम तुम्ही काळजीपूर्वक, लक्षपूर्वक समजून घ्या आणि त्यानुसार कारवाई करा. आधार कार्ड लिंकिंग चेक करा. आधार कार्ड वरचं नाव, बँक खात्यावरचं नाव चेक करा. तुमच्या घरामध्ये जे सांगितलेलं आहे ते व्यवस्थित बघा. या सर्व गोष्टींच्या चौकशी ज्या ज्या महिला करतील त्यांनाच हप्ता येईल, अन्यथा येणार नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.